बुद्ध धम्मामध्ये पूजेचा आधार स्मरण, श्रद्धा आणि गुणांचा विचार हा आहे. देहपूजा, शरीरावर वस्तू अर्पण बुद्धांनी स्वतः नाकारली. हार, फुलांचे माळ, वस्त्र, अलंकार हे शरीरावर घालणे म्हणजे देहपूजा, जी बुद्ध धम्माच्या मूल तत्वाच्या विरोधात जाते. विनय पिटकमधील चुल्लवग्ग मध्ये स्पष्ट नियम आहे. बुद्ध मूर्ती, बुद्ध प्रतिमा यांना वस्त्रे घालणे, अलंकार लावणे, माळ, हार घालणे हे अनुमत नाही. कारण बुद्ध प्रतिमा ही पूजेचा विषय नसून तो बुद्धांच्या स्मरणाचा आधार आहे. म्हणजे मूर्ती ही शरीर नसून ज्ञान, करुणा आणि धम्माची आठवण करून देणारी प्रतिकात्मक वस्तू आहे. बुद्धांनी शिकवलेली पूजा, धम्मानुस्मृती. बुद्धांनी स्वतः सांगितले, धम्माचे स्मरण करा, शरीराची पूजा करू नका. पूजा, बुद्धांचे गुण, नमस्कार, 3 रत्नांना, अर्पण, फुले, सुगंध, प्रदीप. पण ही वस्तू समोर ठेवायची, प्रतिमेवर घालायची नाही. हे महायान, वज्रयान, तंत्रयान परंपरेत आहे. पण मग फुले का ठेवतात? फुले प्रतिमेला घालण्यासाठी नाही, तर बुद्धांच्या स्मरणासाठी समोर ठेवण्यासाठी आहेत. फुलांचे तात्पर्य जीवन क्षणिक आहे. अनिच्य सुगंध म्हणजे शीलाचा सुगंध. बुद्धाचे गुण मनात आणणे. फुले हे सिंबॉलिक टीचिंग. तर हार घालणं म्हणजे देहपूजा. देहपूजा देवतांसारखी मूर्तीपूजा. बुद्ध धम्माच्या मूळ तत्वापासून विचलन म्हणून हार किंवा अलंकार घालणे परंपरेने वर्ज्य. श्रीलंका, थायलंड, बर्मा, तिबेट अशा अनेक बौद्ध देशात हार घालत नाही. सोन्याची साखळी नाही, फुलमाळ नाही, कपडे नाही घालत. फक्त समोर फुले, दिवा, अगरबत्ती एवढेच अनुमत. थोडक्यात, बुद्ध मूर्तीला हार घालत नाहीत कारण बुद्धांनी शरीरपूजा नाकारली. विनय पिटकात स्पष्ट नियम आहे. मूर्ती प्रतिमेला हार, अलंकार, वस्त्रे घालू नयेत. बुद्ध पूजा म्हणजे केवळ गुणस्मरण. देहपूजा नव्हे. फुले ठेवतात पण घालत नाहीत. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.